भावना आपली आई यशोदा बरोबर एक बुटीक चालवायची. भावना जेव्हा लहान होती तेव्हाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर तिच्या आईने शिलाईचं काम करून भावनाला लहानाचं मोठं केलं. आता भावना सुद्धा आपल्या आईसारखीच छान शिलाई करायची. भावना, माझा सलवार कुर्ता तयार आहे ना? मला संध्याकाळी फंक्शनला जायचंय. आंटी, सूट पूर्ण तयार आहे, फक्त डिझायनर बटन लावायचं बाकी आहे. मी तुम्हाला अर्ध्या तासात देते. तुम्ही सलवारला डिझाईन दोरी सांगितली होती ना, ते दुकानही बंद आहे, म्हणून आई दुसऱ्या दुकानात गेलीये. ती आली की मी लगेच तुमचं सूट तयार करून देते. ते बघा, आई आलीच. अहो सुमनताई, सूट लवकर तयार करा, संध्याकाळी मला फंक्शन आहे. काळजी करू नका सीमाताई, मी सामान घेऊन आलीये, फक्त लावायचंच बाकी आहे. मी तुम्हाला अर्ध्या तासात फोन करते. आई, तू आधी जेवून घे बरं. इतका वेळ बाजारात फिरतीयेस. ते बटन आणि दोरी माझ्याकडे दे, मी लावून घेते. अगं, मी तुला सांगायचंच विसरून गेले. तुला माहितीये बाजारात कोण भेटलं होतं? कोण आई? अगं, तुझे बाबा ज्या फॅक्टरीत काम करायचे ना, त्या फॅक्टरीच्या मालकाची बायको भेटली होती. सुमित्रा देवी नाव आहे. खूप चांगली माणसं होती. त्यांची मुलगी पण तुझ्या एवढीच आहे. तुझे बाबा गेल्यानंतर आपण इकडे राहायला आलो, मग त्यानंतर त्यांची कधी भेटच झाली नव्हती. आज भेटल्या होत्या तर सांगत होत्या त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय. मी पण त्यांना सांगितलं की आपण बुटीक चालवतो. ते ऐकून त्या खूप खुश झाल्या. त्या म्हणत होत्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा ड्रेस शिवायचे. मग मी म्हंटल काही हरकत नाही, देऊन जा, छान शिवून देईन मी तुम्हाला. हो हो ठीक आहे आई. कधी येणार आहेत त्या? त्या उद्या येणार आहेत त्यांच्या मुलीला घेऊन सूट द्यायला. दुसऱ्या दिवशी सुमित्रा देवी आपल्या मुलीला घेऊन लग्नाचे ड्रेस शिवण्यासाठी येतात. ही माझी मुलगी मधू आहे, हिचंच लग्न आहे. अच्छा अच्छा, काळजी करू नको पोरी, आम्ही तुझ्या लग्नासाठीचे खूप छान ड्रेस शिवून देऊ. भावना खूपच छान डिझायनर सूट तयार करते. ये मधू, मी तुझं माप घेते. लवकर घे, मला बाहेर जायचंय. म्हणजे काय, तुम्हाला घरी नाही सोडणार? मी एकटी घरी जाऊ? हो आई, मला एका महत्वाच्या कामासाठी जायचंय. तू एक काम कर, तू ऑटो किंवा कॅब बुक कर, आणि मला यायलाही थोडा उशीर होईल. झालं का? मी जाऊ? हो हो, मी माप घेतलंय. मधू तिथून निघून जाते. हिला माहितीये की मला हे ऑटो कॅब बुक नाही करता येत म्हणून, तरीही परत परत तीच चूक करते. लग्न डोक्यावर आलंय आणि हिला गावभर फिरत बसायचंय. नुसती फिरत असते, कोण समजावणार? काही ऐकत नाही. तिच्या वडिलांना काही सांगितलं की ते म्हणतात काही होत नाही, माहेरीच मजा करू देत. आंटी, मी तुमची कॅब बुक करून देते. सुमित्राजी, कॅब यायला थोडा वेळ आहे. मी समोरच्या दुकानातून चहा मागवते, थोडा चहा घ्या तुम्ही. भावना कॅब बुक करते. सुमित्रा देवी निघून जातात. तू गुलशनच्या बायकोकडून कपडे शिवतीयस? त्यांनी बुटीक सुरू केलंय ना? ऐकून खूप आनंद झाला. गुलशनही आपल्या फॅक्टरीवर प्रामाणिकपणे काम करायचा. खूप चांगला माणूस होता तो. मला माहितीये, म्हणूनच मी विचार केला मधूच्या लग्नाचे ड्रेस शिवले तर त्यांनाही थोडासा फायदा होईल. मधू नाही आली तुझ्या बरोबर? तू एकटीच आलीस? तिचा पाय घरात असतो कुठे, देव जाणे कुठे फिरत असते. लग्न जवळ आलंय, जरा तुम्ही पण समजावा तिला. चला, काही हरकत नाही, येईल थोड्या वेळात. भावना आणि तिची आई मधूच्या लग्नाचे ड्रेस शिवत होत्या. सगळे सूट सुमित्रा देवींच्या घरी पोहोचले होते. ड्रेस खूप छान शिवलेत भावना बेटा. तू याच्यावर खूपच छान डिझाईन केलेस. मधू, हे बघ तुझे लग्नाचे ड्रेस आलेत. मम्मी, तुला माहितीये मला या सगळ्या ह्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुला आवडलेत ना, मग बस. मला आता यासाठी वेळ नाहीये. माझं पार्लरचं बुकिंग आहे, मला पार्लरमध्ये जायचंय. मधू, उद्या लग्न आहे, तू एकटीच पार्लरमध्ये जाणार आहेस का? मम्मी, मी आता काही लहान नाहीये, येईन थोड्या वेळात. अच्छा आंटी, मी येते. भावना निघून जाते. दुसऱ्या दिवशी मधूचं लग्न होतं. सुमित्रा देवी आणि तिच्या नवऱ्याने लग्नाची छान तयारी केली होती. सुमित्रा देवींनी भावना आणि तिच्या आईलाही लग्नाला बोलावलं होतं. मंडपात सगळे पाहुणे मंडळी आली होती. आता सगळेजण केवळ नवरी येण्याचीच वाट पाहत होते. सुमित्रा देवी मधूला आणायला जेव्हा तिच्या खोलीमध्ये जातात तेव्हा त्यांना कळतं की मधू तिथे नाहीच आहे. मधू तिथे चिठ्ठी लिहून पळून गेली होती. तेव्हाच भावना तिथून जात असताना सुमित्रा देवींना रडत असलेलं पाहते. तिला ही गोष्ट कळते की मधू मांडवातून पळून गेलीये. आंटी, मधूचा नंबर असेल तर मी कॉल करून बघू का? कदाचित उचलेल ती फोन. हो हो, कर बरं जरा फोन. भावना मधूच्या मोबाईलवर फोन करते. मधू भावनाचा फोन उचलते. मधू, तुला माहितीये सगळी लोक आली आहेत. लग्नाचा मांडव तयार आहे. सगळे पाहुणे तुझी वाट बघतायत. मुलाकडचे आपली वाट बघतायत. तू कुठे आहेस?
आणि हे चिठ्ठीत तू काय लिहून गेलीयस? तुला हे लग्न नाही करायचंय म्हणून? हे सगळं काय आहे मधू? उफ, मम्मी हे खरं आहे, मला हे लग्न करायचंच नव्हतं. माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तू आणि बाबांनी माझं ऐकलं नाही म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं आहे. मी आता नाही येणार परत. फोन ठेवून दिला. दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न केलंय. मी आता काय सांगू सगळ्यांना? काय उत्तर देऊ? मधूच्या वडिलांनाही हे सगळं कळतं. त्यांना खूप राग येतो, पण त्यावेळी कोणीच काही करू शकत नव्हतं. मुलाकडच्यांना खोलीत बोलवून हे सगळं सांगितलं जातं. भावनाही तिथेच उभी होती. आता फक्त एकच मार्ग आहे. तुम्ही लोकांनी जर मधू ऐवजी भावनाला तुमच्या घरची सून बनवली. नाही नाही, ही काही जबरदस्ती नाहीये. भावना खूप चांगली मुलगी आहे. आम्ही हिचं पण कन्यादान असंच करू जसं आम्ही मधूचं केलं असतं. मला कळतंय आम्ही चुकलो आहोत. मधू इथून पळून गेलीये. आमची इज्जत आता तुमच्या हाती आहे. मधूचे आई वडील रडू लागतात. तेव्हाच नवरदेव आशिष म्हणाला, मला भावनाशी लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. भावना, तू माझ्याशी लग्न करू शकशील का? कारण आता मधू परत जरी आली तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही. तिने लग्नासारख्या पवित्र बंधनाचा अपमान केलाय. पण माझे संस्कार असे नाही की म्हाताऱ्या आईवडिलांना रडवून समाजात त्यांचं नाक कापून इथून बिना लग्नाचं निघून जाईन. आंटी अंकल, मी लग्नासाठी तयार आहे. पण आंटी अंकल, तुम्हाला माहितीये की मी आणि आई केवळ एक छोटं बुटीक चालवतो. मलाही या लग्नाची काही हरकत नाहीये. मला तर तसंही तिचं लग्न करायचंच होतं. आणि आशिष सारखा संस्कारी मुलगा माझ्या भावनाला नक्कीच खुश ठेवेल. हे मला कळून चुकलंय. पण सुमित्राबाई, मी आणि माझी लेक भावना, आम्ही दोघी एक छोटंसं बुटीक चालवतो. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे ना. यांच्यासारख्या उच्च घराण्यात. अहो ताई, भावनासारखी मुलगी आम्हाला आमच्या घरात सून म्हणून मिळाली तर आम्हाला अजून काय पाहिजे? होय सुमनताई, आम्ही भावनाचा सून म्हणून स्वीकार केला आहे. मग सगळ्यांच्या राजीखुशीने मधूच्या जागी भावना नवरी बनून मांडवात बसते. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती एवढ्या मोठ्या घरची सून होईल. पण या गाठी वरतीच बांधलेल्या असतात. आणि कदाचित भावनाच्या नशिबात असंच लग्न करणं होतं. यशोदाही खूप खुश होती, कारण तिची मुलगी एका मोठ्या घरची सून होणार होती. भावनामुळे सुमित्रा देवींच्या घरची इज्जत वाचली होती. समाजात त्यांचा मान तसाच होता जसा पूर्वी होता. सुमित्रा देवी आणि तिचे पती भावनाचं कन्यादान अगदी आपल्या लेकीसारखंच करतात. आणि मग भावना अगदी आनंदाने आपली. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.